हे बघा आपले मेथीचे पराठे तयार आहेत. नरम साफ किती नरम झाले आहेत बघा. नमस्कार, शारदाज होम किचन मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर चला आज आपण मेथीच्या भाजीचे पराठे बनवणार आहोत. त्यासाठी आपण मेथीची भाजी ही निसून घेतलेली आहे आणि स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे. अशी आपल्याला निसून घ्यायची आहे. याच्या दांड्या काढून घ्यायच्या आहेत पूर्ण. आणि आपल्याला याला बारीक चिरून घ्यायची आहे. जितकी बारीक चिरता ती तितकी बारीक चिरून घ्यायची आहे. तुम्ही अशी या पद्धतीने चिरून घ्या. एकदम बारीक चिरून घ्यायची आहे. हे बघा आपण भाजी बारीक चिरून घेतलेली आहे. आता आपण 2-3 मिरच्या घेतलेल्या आहे, 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि जिरं हे मिक्सरच्या जारमधून थोडं पाणी टाकून बारीक काढून घेऊया. ही बघा आपण पेस्ट काढलेली टाकून घेऊया याच्यामध्ये. पूर्ण टाकून घ्यायची आहे. 2 चम्मच बारके तीळ घालायचे आहे. थोडासा ओवा टाकून घ्यायचा आहे. हळदी पावडर टाकून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. 1 चम्मच लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. थोडंसं बेसन टाकायचं आहे. बेसनाने नरम होतात आपले मेथीचे पराठे, खूप नरम होतील बेसनाने. आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं करून गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यानं पूर्ण मिक्स करायचं आहे हलक्या हाताने, म्हणजे त्याचा एकजीव होणार सगळ्यांचा. पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे. अजून थोडं घेऊ याच्यामध्ये आपण पीठ. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आणि 2 चम्मच बारके तेल टाकून घेऊया. आता याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्ट उंडा बनवून घ्यायचा आहे. जास्त घट्टही नाही, पोळीला जसा बनवतो आपण तसा. थोडं थोडं पाणी टाकून भिजून घ्यायचं आहे. हे बघा आपण या पद्धतीने उंडा भिजून घेतलेला आहे. जास्त निबरही नाही आणि जास्त पतलाही नाही. आता याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया. आपण आता याला थोडंसं तेल लावून घेऊया, कारण आपले याने नरमसूत पराठे बनतील. आणि याला झाकण ठेवून 15 मिनिटं याला रेस्ट करण्यासाठी ठेवूया. हे बघा याला 15 मिनिटं झालेलं आहे गूळ घालून उंडा भिजून ठेवून. आता आपण याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून घेऊया. तुम्हाला ज्या आकाराचे बनवायचे आहेत त्या आकाराच्या गोळ्या बनवून घ्यायच्या. हे बघा आपण या पद्धतीने गोळ्या बनवून घेतलेल्या आहेत त्याचे. आता आपण याला थोडंसं पीठ लावून लाटून घेऊ. तुम्ही तेल बी लावून लाटू शकता, पण मी पीठ लावणार आहे. हे बघा याला मी थोडंसं पीठ लावून याला लाटून घेणार आहे गोल आकारात. थोडं चिऱ्या पडत असलं तर थोडंसं दाबून घ्यायचं आहे असं. नाही तर मग तुम्ही एखाद्या झाकणाने कट बी करून घेऊ शकता, तुम्हाला जर गोल बनतच नसेल तर. एकदम पतलं लाटून घ्यायचं आहे, जाड नाही ठेवायचं आहे. आता आपल्याला या पद्धतीने सगळे लाटून घ्यायचे आहे. आधी आपण लाटून घेणार आहोत, नंतर भाजणार आहोत, कारण की याला भाजायला टाइम लागत नाही, लाटायलाच टाइम लागत आहे. हे बघा एकदम असे पतले लाटून घ्यायचे आहेत. आता आपण सर्व लाटून घेऊया. आता मी पूर्ण लाटून घेते. हे बघा आपण सर्व लाटून घेतलेले आहेत. आता आपण याला भाजून घेऊया. हे बघा आपण तवा ठेवून घेतला आहे, तवा गरम झाला आहे. आता आपण याला भाजून घेऊया. याला आपल्याला मस्त तेल लावून भाजून घ्यायचं आहे. याला भाजायला टाइम लागत नाहीये, झटपट भाजले जातात. हे बघा आपले मेथीचे पराठे तयार आहेत, नरम सार
किती नरम झाले आहेत बघा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.